विद्यार्थी मित्रांनो, आज आपण गणित 1 प्रकरण 3 बहुपदी हे प्रकरण शिकणार आहोत। बहुपदी हे प्रकरण शिकण्याआधी पहिल्यांदा आपण बहुपदीबद्दल थोडीशी माहिती घेणार आहोत। पहिल्यांदा बहुपदी म्हणजे काय? बहुपदी म्हणजे ज्या बैजिक राशीमध्ये चलांचा घातांक, तुम्ही व्यवस्थित लक्ष द्या, ज्या बैजिक राशीमध्ये चलाचा घातांक धन पूर्णांक असतो त्या राशीला बहुपदी असे म्हणतात। तुम्हाला समजलं का बहुपदी म्हणजे काय? उदाहरण तुम्हाला मी एक सांगायचं म्हटलं तर 2x चा चौथा घात, जो घातांक जो आहे 4 जो आहे तो धन आहे। मग धन पूर्णांक संख्या जेव्हा असतो त्या बहुपदीलाच काय म्हणतात, त्या राशीला आपण बहुपदी म्हणतो असं म्हणू शकतो। आता त्याच्यामधून पदाच्या संख्येवरून बहुपदीचे प्रकार पडतात। त्यामध्ये आहे एकपदी, द्विपदी आणि त्रिपदी। एकपदी कशाला म्हणतात? ज्या बहुपदीमध्ये एकच पद असतं, म्हणजे उदाहरण म्हटलं तर ए किंवा बी किंवा सी किंवा ए वर्ग किंवा बी वर्ग असं एकच पद असतं, त्याला एकपदी म्हणतात। द्विपदी, ज्या बहुपदीमध्ये 2 पदे असतात त्याला द्विपदी म्हणतात। उदाहरण ए अधिक बी, ए वजा सी अशी 2 पदं असतात, त्यांना द्विपदी म्हणतात। त्रिपदी, ज्या बहुपदीमध्ये 3 पदे असतात त्याला त्रिपदी म्हणतात। उदाहरण आपण एक्स वर्ग अधिक वाय वर्ग वजा झेड वर्ग असे 3 पदे असली की त्याला त्रिपदी असे म्हणतात। आता बहुपदीचे कोटीवरून प्रकार पडतात। त्याच्यामध्ये आहे रेषीय बहुपदी आहे, वर्ग बहुपदी आहे आणि घन बहुपदी आहे। आता रेषीय बहुपदीमध्ये ज्या बहुपदीमध्ये चलाचा घातांक, ज्या बहुपदीमध्ये चलाचा घातांक फक्त 1 असतो, चलाचा घातांक किंवा कोटी फक्त 1 असतो, तेव्हा त्या बहुपदीला रेषीय बहुपदी म्हणतात। आता वर्ग बहुपदी कशाला म्हणतात? तर ज्या बहुपदीमध्ये चलाचा घातांक किंवा कोटी 2 असतो त्याला वर्ग बहुपदी म्हणतात। तिसरं आहे घन बहुपदी, ज्या बहुपदीमध्ये चलांचा घातांक 3 असतो, चलाचा घातांक किंवा कोटी 3 असतो त्या बहुपदीला आपण काय म्हणू शकतो? घन बहुपदी असं म्हणतात। तर ह्या गोष्टी आपल्याला या बहुपदी या प्रकरणामध्ये लक्षात ठेवायचं आहे आणि त्यानंतर मग त्याचा वापर आपण सराव संच जे उदाहरणं आहेत पुढे त्याच्यामध्ये त्याचा वापर करणार आहोत। तर आज आपण पाहणार आहोत सराव संच 3.1। त्याच्यामध्ये पहिला प्रश्न आहे तो पाहूया आपण। पुढील राशी बहुपदी आहेत का ते लिहा, स्पष्टीकरण द्या। पहिला प्रश्न आहे पुढील राशी दिलेल्या राशी बहुपदी आहेत का त्याचं स्पष्टीकरण द्या। आता ह्या प्रश्नामध्ये तुम्हाला मी सांगितलंय बहुपदी असण्यासाठी त्या धन पूर्णांकच असल्या पाहिजे, त्यांचा घातांक धन पूर्णांकच असला पाहिजे किंवा पूर्णांक संख्याच असली पाहिजे। मग आता पाहूया उदाहरण त्याच्यामध्ये दिलेलं आहे पुस्तकामध्ये। पहिलं उदाहरण आहे y अधिक 1/y। आता y अधिक 1/y ही संख्या जर पाहिलं तर छेदामध्ये हे चल आलेलं आहे। आता तुम्हाला पहिल्यांदा सांगायचं म्हटलं तर या ठिकाणी मी इंग्रजीमध्ये लिहिलं आहे, पण त्या ठिकाणी तुम्ही मराठीत लिहायचं आहे। मी मराठीत बोलणार ते तुम्ही लिहायचं आहे, काय गोंधळून जायची आवश्यकता नाही। पहिलं उदाहरण आहे y अधिक 1/y ही बहुपदी आहे का? जेव्हा छेदामध्ये बहुपदी असते तेव्हा त्याचा घातांक ऋण असतो। मग मी तुम्हाला सांगितलंय बहुपदी कधी असते तर ज्या चलाचा घातांक धन पूर्णांकच असतो त्या बहुपदीला तिला आपण बहुपदी म्हणू शकतो, त्या राशीला बहुपदी म्हणू शकतो। मग ही बहुपदी नाही, कारण तिचं काय आहे, तिचं घातांक, त्या राशीचा घातांक काय नाही, धन घातांक नाहीये, धन पूर्णांक संख्या नाही, धन पूर्णांक संख्या नाही, म्हणून ती काय बहुपदी नाही। दुसरं उदाहरण आहे 2 - 5 कर्णी चिन्हात x। आता या ठिकाणी कर्णी चिन्हामध्ये चल जे आहे घात, या बहुपदीमध्ये जो चल आहे x आहे आणि ती x ही संख्या कशामध्ये आहे? कर्णी चिन्हामध्ये आहे।
आणि कर्णी चिन्ह असल्यानंतर त्याचा घातांक 1/कोटी किती आहे? इथे 2 आहे कर्णी चिन्हाचा, मग त्याचा घातांक येणार 1/2. मग 1/2 आल्यानंतर ही धन पूर्णांक संख्या नाही किंवा पूर्णांक संख्या नाहीये. मग पूर्णांक संख्या घात हा पूर्णांक संख्या नसेल तर ती बहुपदी होत नाही. म्हणून 2 - 5√3 ही बहुपदी नाही. समज तुम्हाला हे. तिसरं आहे x² + 7x + 9. आता ह्या ठिकाणी ह्याच्यात चल पाहायचं. सर्वात चल x आहे आणि सर्वात मोठा घातांक आहे 2 आणि तो घातांक जो आहे तो धन पूर्णांक आहे, म्हणून ही बहुपदी आहे. चौथं आहे या ठिकाणी सर्वात मोठा घातांक -2 आहे आणि जेव्हा घातांक जेव्हा वजा असतो तेव्हा ती बहुपदी नसते, कारण तुम्हाला सांगितलं बहुपदी असण्यासाठी धन पूर्णांकच असलं पाहिजे, घातांक धन पूर्णांक असलं पाहिजे. नंतर आहे पाचवी संख्या 10 आहे. ही पॉलिनॉमियल संख्या आहे, बहुपदी आहे, कारण हे स्थिर पद आहे. स्थिर पद ही बहुपदी असते. समजलं तुम्हाला पहिला प्रश्न. आपण आता दुसरा प्रश्न पाहूया. पुढील प्रत्येक बहुपदी m चा घन या सहगुणक लिहा. m चा घनचा सहगुणक लिहा. प्रत्येक बहुपदीतील m च्या घनाचा सहगुणक लिहा. मला त्या प्रश्नामध्ये तुम्हाला दिलाय की m चा घन जिकडे आहे त्याचा सहगुणक काय आहे, त्या m चे घन कशाने गुणलेलं आहे. सो ज्या संख्येने गुणलेलं असतं ती त्याची सहगुणक असते. मग ती कोणती संख्या आहे ते आपण पाहूया. पहिली संख्या आहे m चा घन. आता m घन म्हटल्यानंतर त्याचा सहगुणक 1 आहे. 1 गुणिले m घन. मग 1 हा त्याचा त्या m घनाचा सहगुणक आहे. दुसरं आहे, दुसरं उदाहरण त्याच्यातलंच -3/2 अधिक m वजा कर्णचिन्हात 3 गुणिले m चा घन. मग इथे m घनाचं सहगुणक आहे कर्णचिन्हात 3 वर्गमूळ चिन्हात 3. मग काय वर्गमूळ चिन्हात 3 ही संख्या त्याचं काय आहे, कुठे गेलं ते, हे कर्णी चिन्हात 3 ही त्या संख्या m घनाचं काय आहे, सहगुणक आहे. तिसरं उदाहरण आहे त्यामधील -2/3 m घन. आपल्याला पाहायचं m घनाचा सहगुणक पाहायचा. या ठिकाणी m घनाचा सहगुणक आहे -2/3, म्हणून m घनाचा सहगुणक आहे -2/3. दुसऱ्या संख्येकडे जायचंच नाही, जिकडे घन आहे त्याचा सहगुण पाहायचा आहे. मग हे समज तुम्हाला दुसरा प्रश्न फार सोपा प्रश्न आहे. असे छोटे छोटे प्रश्न तुम्हाला विचारतात आणि ते छोटे छोटे प्रश्न तुम्हाला सहज लिहिता आले पाहिजेत. त्यासाठी व्यवस्थित समजून घेणे, प्रश्न व्यवस्थित समजून घेणे आवश्यक असते. समजलं सर्वांना. पुढचा प्रश्न क्रमांक 4 मी वाचतो त्याकडे लक्ष द्या. पुढील प्रत्येक बहुपदीची कोटी लिहा. आता तुम्हाला उदाहरणामध्ये बहुपदी दिलेली आहेत त्याचा कोटी लिहायचा आहे. मग ज्या बहुपदीचा सर्वात मोठा घातांक असतो, ज्या बहुपदी सर्वात मोठा घातांक असतो तो त्याचा कोटी असतो. मग या ठिकाणी पहिलं उदाहरण आहे √5. ही स्थिर पद आहे. √5 हे स्थिर पद आहे, म्हणजे त्याचा कोटी 0 असतो. √5 हा स्थिर पद आहे, मग त्याचा कोटी 0 असतो. 2 x चा 0 घात. इथे कोटी हा 0 येईल कारण घातच 0 आहे. 2 x चा वर्ग. इथे घातांक 2 आहे म्हणजे कोटी 2. चौथं √2 वर्गमुळात 2 m चा 10वा घात वजा 7. इथे चलाचा घातांक 10 आहे. 10 घातांक जो आहे तो कोटी असतो. सर्वात मोठा घातांक हा कोटी असतो म्हणजे 10. पाचवा आहे 2p वजा √7. इथे p हे चल आहे, त्याचा घातांक काही नाही म्हणजे 1 असतो. p म्हणजेच p चा घातांक 1. सहावं उदाहरण 7y वजा y चा घन अधिक 5 अधिक y चा 5वा घात. सर्वात मोठा घातांक 5 आहे म्हणून 5 ही कोटी आहे.
सातवं उदाहरण एक्स वाय झेड अधिक एक्स वाय वजा झेड. आता ह्याच्यामध्ये कोटी कसं ओळखणार, तर ज्या ठिकाणी चल आहे एक्स वाय झेड हे गुणाकारामध्ये आहे, एकच टर्म आहे, एकच पद आहे आणि त्याचे 3 चल आहेत. त्या प्रत्येक चलाच्या घातांकांची बेरीज, प्रत्येक चलाच्या घातांकांची बेरीज म्हणजे हा एक्सचा एक घातांक आहे, वायचा एक घातांक आहे, झेडचा एक घातांक आहे, तिघांची बेरीज 3 येते म्हणून घातांक कोटी हा 3 आहे. आठवं एम घन एन चा 7वा घात वजा 3 एम चा 5वा घात एन अधिक एम एन. म्हणजे याच्यामध्ये सुद्धा पाहायचं की सर्वात मोठा घातांक कोणता आहे, ती कोटी असते. आता एम चा 3रा घात आणि एन चा 7वा घात ही एकच टर्म आहे, पण 2 चल आहेत, दोघांची बेरीज करणार आपण घातांकाची. मग 3 अधिक 7 म्हणजे 10, म्हणजे कोटी तुमचा 10 आलेला आहे. समज तुम्हाला कोटी कसा, बहुपदीचा कोटी आपण कसा काढायचा तो फार सोपं उदाहरण आहे. पुढचा प्रश्न आहे, मी प्रश्न क्रमांक 5 वाचतो, त्याकडे लक्ष द्या. पुढील बहुपदीचे रेषीय वर्ग व घन बहुपदी या प्रकारे वर्गीकरण करा. आता उदाहरणामध्ये आपल्याला बहुपदीचे वर्गीकरण करायला सांगितलं आहे. रेषीय बहुपदी, वर्ग बहुपदी आणि घन बहुपदी. आता तुम्हाला माहितीच आहे रेषीय बहुपदी म्हणजे ज्याचा कोटी 1 असतो ते रेषीय बहुपदी, ज्याचा कोटी 2 असतो तो वर्ग बहुपदी आणि ज्या बहुपदीचा कोटी 3 असतो ती घन बहुपदी म्हणतात. मग त्या पद्धतीने त्या उदाहरणामध्ये बघायचं की कोणाचा कोटी 1 आहे. मग त्याच्यामध्ये दुसरे उदाहरण जे आहे ते 5p, याचा कोटी 1 आहे आणि तिसरं उदाहरण आहे ते √2 y वजा 1/2 म्हणजे वायचा 1 घात आहे, म्हणजे 1 कोटी असलेलं आहे. हे 2 उदाहरण आहेत, उदाहरण क्रमांक 2 आणि उदाहरण क्रमांक 3. मग ही झाली काय, रेषीय बहुपदी ज्यांचा कोटी 1 असतो. आता वर्ग बहुपदी म्हणजे ज्या बहुपदीचा कोटी 2 असतो. मग अशा शोधा त्याच्यामध्ये आहे कोटी 2 असलेली बहुपदी 2x चा वर्ग अधिक 3x अधिक 1 आणि a चा वर्ग, म्हणजे यांचा कोटी 2 आहे, या बहुपदीचा कोटी 2 आहे म्हणून ती वर्ग बहुपदी. आणि घन बहुपदी ज्यांचा बहुपदीचा कोटी 3 असतो, त्याच्यामध्ये 4थं उदाहरण आणि 6वं उदाहरण त्या बहुपदीमध्ये कोटी 3 आहे म्हणून ती उदाहरण 4 आणि उदाहरण 6 हे घन बहुपदीमध्ये येतात. अशा प्रकारे आपण रेषीय बहुपदी, वर्ग बहुपदी आणि घन बहुपदी आपण वर्गीकरण करू शकतो. समज सर्वांना. पुढचं उदाहरण क्रमांक 6 मी वाचतो, त्याकडे लक्ष द्या. पुढील बहुपदी प्रमाण रूपात लिहा. बहुपदी प्रमाण रूपात लिहिणे म्हणजे दिलेली बहुपदी उतरत्या घातांकात लिहिणे किंवा चढत्या घातांकात लिहिणे. आता या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे, त्यामध्ये पहिलं उदाहरण आहे m चा घन अधिक 3 अधिक 5m. ते कोणत्याही क्रमाने लिहिले जातात. जी बहुपदीची पदे आहेत ती कोणत्या क्रमाने लिहिली असतात, त्याला आपल्याला इथे या ठिकाणी उतरत्या घातांकात आपल्याला लिहायची बहुपदी. जास्त शक्यतो आपण उतरत्या घातांकात लिहिणार आहोत. मग उतरत्या घातांकात लिहिताना सर्वात मोठा घातांक कोणता आहे तो पहा, m चा घन, ती सुरुवातीला, नंतर त्याच्यानंतर 5m, नंतर अधिक 3. ही झाली बहुपदी उतरत्या घातांकामध्ये आपण लिहिली. मग ह्यालाच प्रमाणरूप पद्धत असे म्हणतात, प्रमाणरूप पद्धतीत लिहिणे. दुसरं उदाहरण आहे वजा 7y अधिक y चा 5वा घात अधिक 3y चा घन वजा 1/2 अधिक 2y चा 4था घात वजा y वर्ग. दिलेल्या बहुपदीमध्ये पदे कोणत्याही क्रमाने लिहिलेले आहे. आपण दिलेली बहुपदी ही उतरत्या घातांकामध्येच आपण लिहिणार आहोत. मग आपण लिहिणार कशी उत्तर, पहिला सर्वात मोठा घातांक कोणता आहे,
वायचा 5वा घात अधिक 2y चा 4था घात अधिक 3y चा घन वजा y वर्ग, नंतर वजा 7y आणि नंतर शेवटी वजा 1/2. अशा प्रकारे आपण दिलेली बहुपदी ही आपण प्रमाण रूपात लिहिली. समजलं सर्वांना? सोपं उदाहरण आहे. पुढचा प्रश्न आहे, पुढचं उदाहरण आहे, पुढील बहुपदी सहगुणक रूपात लिहा. आता दिलेली बहुपदी जी आहे ती सहगुणक रूपात लिहायची आहे. त्यासाठी पहिल्यांदा तिला प्रमाणरूप पद्धतीत लिहावं लागणार आहे. आपल्याला प्रमाण रूपात तिला लिहावे लागणार आहे. प्रमाण रूपात लिहिताना तुम्हाला सांगितल्याप्रमाणे बहुपदीच्या उत्तरत्या घातांकात लिहायची आहे. पण ज्या ठिकाणी त्या दिलेल्या बहुपदीमध्ये जी पदे वगळली असतील, जी पदे नसतील क्रमाने, त्या पदाच्या ठिकाणी त्याचा सहगुण आपण 0 घेणार आहोत. मग पहिल्यांदा बहुपदी प्रमाण रूपात लिहूया, क्रमाने लिहूया. इथे x घन वजा 2 या बहुपदीमध्ये x चा वर्ग आणि x ही बहुपदी नाहीये. मग त्या बहुपदींचा आपण सहगुणक 0 घेणार आहोत आणि ती बहुपदी 0 घेऊन ती बहुपदी आपण याच्यात लिहिणार आहोत. मग पहिल्यांदा उतरत्या घातांकात आहेच. पहिला सर्वात मोठा घातांक x चा घन अधिक 0x वर्ग. बहुपदी इथे नाहीये, मग ती बहुपदी आपण 0 सहगुणक घेतलेला आहे. 0x वर्ग अधिक 0x अधिक 2. अशा प्रकारे क्रमाने आपण ती उतरत्या घातांकात मांडणार आहोत. आणि मग ते आपण सहगुणक स्वरूपात लिहूया. म्हणजे त्याचे सहगुणक काय काय ते लिहूया. इथे याचं सहगुणक काय नाही, म्हणजे 1 आहे, कॉमा, इथे 0 आहे, इथे 0 आहे आणि शेवटी आहे 2. मग अशा प्रकारे सहगुणकांची संख्या 4 आलेली आहे. मग जर सर्वात मोठा घातांक जो आहे 3, जो कोटी असतो, त्याच्यामध्ये त्याच्यापेक्षा 1 ने जास्त हा सहगुणकची संख्या असते. सहगुणकांची संख्या ही कोटीपेक्षा 1 ने जास्त असतो. इथे 3 आहे तर त्यांची बेरीज 4 आहे, एकूण 4 संख्या यायला पाहिजे. 1 2 3 4, 1 ने जास्त असतो. समजलं तुम्हाला? दुसरं उदाहरण आहे 5y. आता दिलेली बहुपदी आहे. या दिलेली बहुपदी आपण पहिल्यांदा प्रमाण रूपात लिहायची आहे. मग या ठिकाणी कोणता घटक नाहीये, स्थिर पद नाहीये. मग आपण तो स्थिर पद घेऊया. मग प्रमाण स्थिर पद हे काय, स्थिर पद आपण काही नसेल तर 0 घ्यायचं आहे. मग 5y बरोबर प्रमाणरूप पद्धत लिहूया क्रमाने 5y अधिक 0. मग सहगुणक स्वरूपात याचा सहगुणक आहे 5 आणि शेवटचा आहे 0. तुम्हाला माहिती की याचा कोटी 1 आहे, पण सहगुणकांची संख्या किती आहे, 2 आहे. 1 ने जास्त असते, कोटीपेक्षा 1 ने जास्त असते. तिसरं उदाहरण आहे 2m चा 4था घात वजा 3m वर्ग अधिक 7. या ठिकाणी सुद्धा दिलेली बहुपदी आपण पहिल्यांदा प्रमाण रूपात लिहिणार आहोत. यामध्ये कोणती पदं नाही आहेत, त्या ठिकाणी आपण 0 सहगुणक घेऊन ती पदे क्रमाने लिहिणार आहोत. मग या बहुपदीमध्ये तिसरा घात, m चा तिसरा घात आणि m चा तिसरा घात आणि m हे 2 पदे याच्यात नाहीयेत. ती पदे आपण ह्या बहुपदीमध्ये घेणार आहोत, पण त्याचा सहगुणक 0 घेणार आहोत. 2m चा 4था घात अधिक 0m चा घन वजा 3m वर्ग अधिक 0m अधिक 7 हे आपण प्रमाण रूपात लिहिलं. आता ती सहगुणक स्वरूपात लिहूया. सहगुणक स्वरूपात काय, या ठिकाणी पहिले 2 आहे, नंतर 0 आहे, नंतर वजा 3 आहे, नंतर 0 आहे अधिक 7. या बहुपदीचा कोटी आहे 4, पण सहगुणकांची संख्या, पदांची संख्या 5 येते. कोटीपेक्षा 1 ने जास्त असते. 1 2 3 4 5 बरोबर. चौथं उदाहरण आहे वजा 2/3. आता हे स्थिर पद आहे आणि याचं सहगुणक स्वरूपात देताना फक्त वजा 2/3 तीच ही संख्या येणार आहे. सहगुणक स्वरूपात जी आहे तीच संख्या. मग या ठिकाणी मी इंग्रजीमध्ये लिहिलं होतं, त्या ठिकाणी तुम्ही मराठीत लिहायचं आहे. सर्वांना समजलं हे उदाहरण? फार सोपं उदाहरण आहे.